त्या प्रकारानंतर वनिता शांत झाली होती. काम सोडून फारसं कुणाशी बोलत नव्हती. विश्वास पण थोडा अस्वस्थ होता. तिच्याशी बोलावं न बोलावं काही समजत नव्हतं. तो काही बोलला तरी ती एका वाक्यात उत्तर देऊन शांत बसत होती. 2 दिवसांनी दिशा तिचे सगळे पैसे घेऊन गावी आली आणि लगेचच मुंबईला निघून गेली. तिला कामावर जायचं होतं. वनिताने सगळे पैसे मोजले आणि पाऊचमध्ये ठेवले. ती तात्यांना भेटायला त्यांच्या रूममध्ये गेली. तात्या, आत येऊ का? तिनं विचारलं. या ना. वनिता आत निघून आली. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. ती. बोला ना, तात्या म्हणाले. तात्या, यात थोडे पैसे आहेत. मला माहिती आहे आईला तुम्ही याच्या तिप्पट पैसे दिलेत. एवढे तर माझ्याकडे खरंच नाही आहेत. हे पैसे मी आईच्या नकळत बाजूला काढून ठेवायचे, ते आहेत. प्लीज तुम्ही हे पैसे घ्या. वनिता, अहो, आम्हाला जर तुमच्याकडून पैसे घ्यायचे असते तर आम्ही दिलेच का असते? हा व्यवहार माझ्यात आणि तुमच्या आईमध्ये आहे. तुम्ही नका ना पडू यात. मान्य की हा व्यवहार तुमच्यात आहे, पण माझ्यामुळेच ना. तात्या, बाबा गेल्यानंतर मीही स्वाभिमानानं, स्वकष्टानं, कुठलंही चुकीचं काम न करता स्वतःच्या पायावर उभी राहिले. असं असताना आईनं माझा सौदा करावा हे कसं पटेल मला? मी कधी कुणाचा रुपयाही उधार घेतला नाही. असं असताना मला आता काय वाटत असेल मी नाही सांगू शकत. ती असहाय्य होत म्हणाली. अहो, तुम्ही तरी समजावा त्यांना. तात्या माईंना म्हणाले. तुम्ही विश्वाससोबत बोला ना. माई, प्लीज ना, माझ्या भावना समजून घ्या. विश्वास, अपरोक्ष आम्ही तुझ्याकडून पैसे कसे घेऊ वनिता? विश्वास आले असतील. थांबा, बोलावू. तात्यांनी विश्वासला निरोप पाठवला. 1-2 मिनिटात विश्वास तात्यांना भेटायला आला. काय झालं तात्या? तुम्ही मला बोलावलंत? विश्वास, वनिता आम्हाला हे 2 लाख रुपये देते. तात्या म्हणाले. 2 लाख? एवढे पैसे? त्यानं वनिताकडे पाहिलं. अहो प्लीज, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी पैशांचा बडेजाव करत नाहीये. खरं तर तात्यांनी जेवढे पैसे आईला दिलेत तेवढे देणं मला खरंच शक्य नाही. मी आता जॉबला असते तर नक्की दिले असते, पण आता नाही हो शक्य. तात्यांना एवढे पैसे घ्यायला सांगा, तेवढंच माझ्या मनाला समाधान. ती पोटतिडकीनं म्हणाली. तात्या, तिचं बरोबर आहे, तो म्हणाला. विश्वास, अहो काय बोलताय तुम्ही? एवढी गरज पडली का आपल्याला पैशांची जे हिच्या कष्टाचे पैसे घ्यावे आपण? गरज नाही तात्या, याला स्वाभिमान म्हणतात. तात्या, तिनं स्वतःहून हे पैसे तुम्हाला दिलेत. तुम्हीच म्हणाला होतात ना, वनिता खूप कष्ट करते. मग त्या कष्टाचं चीज म्हणून तरी हे पैसे घ्या. तिचा स्वाभिमान जपणं हे आपलंही कर्तव्य आहे. मला वाटतं तुम्ही पैसे घ्यावेत, विश्वास म्हणाला. त्यानं तिच्या भावना समजून घेतल्याचं पाहून तिला बरं वाटलं. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी मान्य करतो. जरा बाहेर चला तुम्ही दोघे. माई, तुम्हीही या. तात्या उठत म्हणाले. तात्या काय करतायत हे कोणालाही कळत नव्हतं. सगळेजण तात्यांच्या मागे बाहेर आले. नंदा, जा संयुक्ता वहिनी, सृजन, गीता वहिनी, गंधार यांना बोलवून आण. म्हणावं मी बोलवलंय. तात्या, आणतो तात्या. नंद्या लगोलग बोलवायला गेले. 2-3 मिनिटात सगळे बाहेरच्या खोलीत जमले. काय झालं तात्या? काही प्रॉब्लेम आहे का? गंधारनं विचारलं. गंधार, तुम्हाला तर माहिती आहे, या घरात जे काही व्यवहार होतात ते सगळ्यांच्या समक्ष होतात. आज मला वनिता यांनी 2 लाख रुपये दिलेत. काय? अहो, पण का? सृजननं विचारलं. सांगतो. माझ्यात आणि त्यांच्या आईमध्ये जो व्यवहार झाला होता तो त्यांना माहीत नव्हता. परवा गीता जेव्हा त्यांना बोलल्या त्यानंतर वनिता आमच्याशी आणि माईंसोबत बोलायला आल्या. आता सत्य लपवण्यात अर्थ नाही हे कळून चुकलं आम्हाला. मग आम्हीही सांगून टाकलं, तात्या म्हणाले. अहो, पण म्हणून पैसे परत द्यायचे? गंधार, त्यापेक्षा एवढे पैसे आलेत कुठून विचारा ना भाऊजी. गायत्री मध्येच पचकली. गायत्री, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. माझा मित्र स्वर्गवासी झाल्यापासून वनिता शहरात नोकरी करतात. त्यांचीही जमापुंजी असणारच की तिचं त्यांनी आमच्या हवाली केली. वनिता, अहो काय गरज आहे हे सगळं करण्याची? 2 लाखांनी होणार काय?
हिच्या आईनं तर 6 लाख घेतले होते. गीता, तोंड बंद कर. हे सगळं जे होतंय ना ते तुझ्यामुळं होतंय. निदान हिच्या आईला हिची किंमत तरी माहितीये. तुझ्या भावाने तर तुमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं. तो तर 2,000लाही तुम्हाला विकायला तयार होता. विसरलीस का जुनं? गंधारनं आवाज चढवत विचारलं. तर गीता आणि गायत्री चिडीचूप झाल्या. भाऊजी, तुम्ही त्यांना ओरडू नका. त्यांचं काही चुकलं नाहीये. उलट त्यांच्यामुळं मला सत्य समजलं आणि मी त्याची फूल ना फुलाची पाकळी परत करू शकले. आज फक्त त्यांच्यामुळं माझा स्वाभिमान थोड्याफार प्रमाणात तरी जपता आलाय मला, ती म्हणाली. विश्वास, हे पटतंय तुम्हाला? हो दादा, वनिता जे वागते ते योग्य आहे. उलट माझी तुला विनंती आहे की आपल्या फॅक्टरीमध्ये अकाउंटंटची जागा रिकामी झालीये. ती तू वनिताला द्यावीस. काय? अहो तात्या, हा काय बोलतोय? गंधार आश्चर्यचकित होत म्हणाला. मी योग्य तेच बोलतोय दादा. तसंही वनिता दिवसभर घरातच बसून असते. तिला सकाळी उठण्याचीही सवय आहे. जे काही काम असेल ते ती सकाळी आवरून जाईल. अशानं उरलेले 4 लाख रुपयेही ती आरामात फेडू शकेल. हे बरोबर बोललात भाऊजी. भाऊजी, राग मानून घेऊ नका, पण उरलेले पैसे तुम्ही पण देऊ शकता ना? तुमच्या बायकोसाठी एवढं नक्कीच करू शकता. संयुक्ता, बरोबर आहे वहिनी तुमचं. खरं तर आता या क्षणाला उरलेले 4 लाख देऊन मी हा विषय संपवूही शकतो. पण त्यावरही म्हणणं हेच पडेल की शेवटी याच घरातील पैसे दिले गेले ना. नवऱ्याला खर्चात पाडलं. ते हवेच कशाला म्हणतो मी. ते पैसे फेडून ती ताठमानेनं सगळ्यांसमोर वावरू शकेल, नाही का? विश्वास म्हणाला. अहो, पण यांची गरज नाहीये विश्वास. आम्ही तर या पैशालाही नाहीच म्हणत होतो. तात्या, तुम्ही हे पैसे तुमच्याकडेच ठेवा. वनिताला बरं वाटेल. ती आहे जॉब करायला तयार, तर का अडवा? वहिनी, यापुढे तुम्ही किंवा तुमची बहीण जर वनिताला विकतची बहीण किंवा विकतची बायको म्हणाला तर मला नाही चालणार. ती स्वाभिमानी बायको आहे हे मी आज अभिमानानं सांगू शकतो. अजून एक गोष्ट, मी माझ्या बायकोला जे काही घेईल ते माझं कर्तव्य आणि प्रेम असेल. त्यावरून तिला कुणीही बोललं तर खपवून घेतलं जाणार नाही, विश्वास वॉर्न करत म्हणाला आणि रूममध्ये निघून गेला. 5 मिनिटात तो बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात दागिन्यांचा बॉक्स होता. त्याने ते ओपन करून सगळ्यांसमोर ठेवलं. विश्वास, अरे काय हे? माई, यात सगळे दागिने जसेच्या तसे आहेत. कोणालाही ही शंका नको की वनितानं दागिने विकून तर पैसे दिले नसतील ना. पाहून घ्या, तो सगळ्यांना म्हणाला. विश्वास, दादा, कुठल्याही स्त्रीची किंमत सांगून तिची विटंबना करणं बिलकुल पटत नाही मला. हे सर्व दागिने खरे आहेत. ज्याला शंका वाटते त्याने चेक करून घ्यावं, तो म्हणाला. एक अस्वस्थ शांतता तिथे पसरली होती. वनिता मात्र मनातून समाधानी होती. आज ज्या प्रकारे विश्वास बोलला होता, वागला होता, तिच्या मनात त्याच्याविषयी प्रेमाचा अंकुर फुटला होता. जेवण आवरल्यावर विश्वास बाहेर निघून आला. त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं. त्यानं राजाला कॉल करून खाली बोलावून घेतलं आणि दोघेही शतपावली करू लागले. काही झालंय का विश्वास? त्याला काळजीत पाहून राजानं विचारलं. बरंच काही झालंय. सगळ्यात मोठी गोष्ट तर माझं लग्न झालंय असं म्हणू शकतो आपण, तो खिन्न हसत म्हणाला. म्हणजे नक्कीच काहीतरी घडलंय. काय घडलंय सांगशील मला? तुला इतकं अस्वस्थ तर मी लग्नातही पाहिलं नव्हतं. नक्कीच काहीतरी मेजर घडलं असणार. बोल ना पटपट. तुला तर माहिती आहे माझं आणि वनिताचं लग्न का आणि कसं झालं. तिची आई म्हणजे आई म्हणायच्या ही पात्रतेची नाही खरं तर. पण तात्या आणि तिच्या आईमध्ये जो व्यवहार झाला तो तिला समजला. कसा काय समजला? ओ अच्छा, ती मूर्ख बोलली का? ती आणि गीता वहिनी पण. वनिताला विकतची बायको आणि विकतची सून असं म्हणाल्या त्या. काय? गायत्रीचं समजू शकतो मी, पण गीता वहिनी पण? माझा विश्वास नाही रे बसत. गीता वहिनी ज्यांनी आजपर्यंत हे घर जपलं, जोडून ठेवलं, त्या बहिणीच्या प्रेमात आंधळ्या झाल्यात राजा. त्यांना कळत नाहीये असं वागून त्या माझं आणि वनिताचं नाही तर त्यांचं आणि दादाचं आयुष्य खराब करतायत. मला तर स्वतःचा राग येतोय आता. मी गायत्रीसारख्या मुलीचा कसा काय लग्नासाठी विचार करू शकलो? विश्वास, तेव्हा तू फक्त तुझ्या प्रोफेशनचा विचार केलास.
मनानं विचार केला असतास तर कदाचित तुझं मनही तिला स्वीकारायला तयार झालं नसतं. बरं, पण आज जे काही झालं त्यानंतर समजाव ना तू वहिनींना. राजा, तिने बाबांना 2 लाख रुपये दिलेत, असं म्हणत जे काही घडलं ते विश्वासने राजाच्या कानावर घातलं. विश्वास, अरे मूर्ख आहेस का तू? का होकार दिलास या सगळ्याला? त्यांनी खूप कष्ट करून कमवले असतील रे ते पैसे. तू काही नाही दिलेस पैसे? कारण तिला ते पैसे द्यायचे होते. गीता वहिनीनं तिचा स्वाभिमान दुखावला होता राजा. खूप अस्वस्थ आणि बैचेन झाली होती ती. जे झालं त्यात तिची काही चूक नव्हती, पण दुखावली गेली होती ती. पैशाचा प्रश्न नाहीये राजा, स्वाभिमानाचा प्रश्न आहे. पुढे काय करायचं हे माझं मी ठरवलंय. तिचे सगळे पैसे मी तिला परत देणार आहे, पण वेगळ्या मार्गानं. खरं सांगू, गीता वहिनीचं वागणं पाहून मन अगदी अस्वस्थ झालंय. परवा कप फुटले म्हणून पण ती वनिताला बडबडली. क्षुल्लक कारण होतं रे, मलाच वाईट वाटलं. हे असंच जर चालू राहिलं तर घराचं काही खरं नाही. सगळं ठीक होईल विश्वास. तात्या माईंनी खूप प्रेमानं जपलंय हे घर. थोडे वाईट दिवस आलेत, पण होईल ठीक. राजा विश्वासला धीर देत म्हणाला. राजासोबत बोलून विश्वासला थोडं बरं वाटलं. थोड्या वेळात दोघेही आपापल्या घरी निघून गेले. वनिता विश्वासची वाट पाहत जागी होती. तिला विश्वासचे आभार मानायचे होते. कधी एकदा त्याच्याशी बोलतोय असं तिला झालं होतं. मन आज शांत शांत झालं होतं. विश्वासने सुचवलेला मार्ग तिला खूपच पटला होता. दरवाजा उघडल्याचा आवाज आला तसं ती उठून बसली. तू अजून झोपली नाहीस? त्यानं आत येत विचारलं. तुमचीच वाट पाहत होते. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. ती, बरं बोल, काय म्हणायचं होतं? ती त्याच्या समोर बसत म्हणाली. तुमचे आभार मानायचे होते. आज तुम्ही माझ्या बाजूनं बोललात. तुम्हाला माझं वागणं पटलं, याचं खूप बरं वाटलं. मला कुणाला हर्ट करायचं नव्हतं, पण मला असं कुणी बोललेलं सहन होत नाही. प्लीज समजून घ्या. ती, वनिता, मी समजू शकतो, पण आज ही जबाबदारी तुझी की तू घर सांभाळून जॉब कसा करणार? विश्वास, सवय आहे मला, करेल मी काम. ती हलकं हसत म्हणाली. हा, चल मला झोप आलीये, झोपूया आपण. तो उठत म्हणाला. तिचा निरोप घेऊन तो चेंज करायला निघून गेला. नुकतंच लग्न झाल्यामुळं वनितानं थोडे दिवसात ऑफिस जॉईन करावं असं त्यांनी ठरवलं. हा सगळा प्रकार घडल्यापासून गंधार मात्र गीताशी कामाचंच बोलत होता. त्याला गीताचं वागणं बिलकुल पटलं नव्हतं. गंधार रात्रीचं लॅपटॉपवर काम करत बसला होता. अहो, गीतानं त्याला हाक मारली. बोल, रागावलात तुम्ही माझ्यावर? हे बघा, मी नव्हतं सांगितलं तिला की पैसे परत कर म्हणून. तिला कुणी हा अतिशहाणपणा करायला सांगितला होता? गीता, अजून काही बाकी बोलायचं आहे? नाही, म्हणजे असेल तर बोलून घे. स्वतःच चूक करून आपण कसे बरोबर आहोत हे मला पटवून देण्यापेक्षा स्वतःची चूक मान्य कर गीता. अहो पण तू आता जे वागतेस ना त्यामुळं गायत्रीचं ना विश्वाससोबत लग्न होणार आहे ना मी ते होऊ देणार आहे. मी माझ्या भावाचं आणि त्याच्या बायकोचं भविष्य पणाला लावणार नाहीये. गायत्रीचं मी समजू शकतो, पण तू जे वागतेस ते नाही पटत मला. वेळीच सुधारा गीता. तुझ्यामुळं माझं घर तुटायला आलं ना तर मी माझं घर चूज करेल. अहो, त्या मुलीसाठी तुम्ही माझ्याशी असं वागणार? नाही गीता, तू असं वागतेस म्हणून मीही तुझ्याशी तसंच वागणार. मीही एक वेल एज्युकेटेड व्यक्ती आहे गीता. मलाही वाटत होतं एक सुशिक्षित हुशार मुलगी माझी बायको असावी, पण तात्यांनी तुला चूज केलं. मी स्वीकारलं ते, अगदी मनापासून स्वीकारलं तुला. पण तू हे सिद्ध केलंस की तुझ्यात सारासार विचार करण्या इतकीही कुवत नाहीये. तुला ना आपला संसार महत्त्वाचा वाटतो ना माझं घर. यापुढे तुला जे वागायचंय ते वाग, पण मी जर काही वागलो तर मला जाब विचारायला यायचं नाही. झोपून घे. गंधार तिच्याकडे पाठ फिरवत म्हणाला आणि कामात दंग झाला. गीता सुन्न होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. तात्यांना पैसे दिल्यामुळे वनिताच्या डोक्यावरील ओझं थोडं कमी झाल्यासारखं वाटत होतं. ती खूप खुश वाटत होती. तिनं गीताच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं.
तिच्यासाठी विश्वास आणि तिचा संसार महत्त्वाचा होता. तिला विश्वासवर फोकस करायचा होता. विश्वास सकाळी आवरून हॉस्पिटलला निघून आला. आजही पेशंट भरपूर होते. त्यात आता पावसाला सुरुवात होणार म्हणजे आजारपण वगैरे आलीच. सोबत शेतीची कामंही असणार होती. विश्वासला OPD सांभाळून शेतीकडेही पाहावं लागणार होतं. आज विश्वास दुपारी जेवायला घरी न येता डायरेक्ट शेतावर जाणार होता. त्यानं तसं घरी कळवलं होतं. वनिता, ए वनिता, माईंनी तिला हाक मारली. हा माई. ती पटकन त्यांना भेटायला आली. अगं आज हे तालुक्याला गेलेत, त्यामुळं विश्वास जेवायला घरी येणार नाहीये. तू जरा त्याच्यासाठी जेवण घेऊन शेतावर जाशील का? वंदिता, म्हणजे नोकर तुझ्यासोबत येईल? हो चालेल माई. जा विश्वाससाठी डबा भरायला घे, भुकेला असेल तो. हो. वनिता विश्वाससाठी डबा भरायला गेली. माईंनी वंदिताला वनितासोबत जायला सांगितलं. गरम गरम जेवणाचा डबा घेऊन वनिता आणि नंदिता शेतावर जायला निघाल्या. वनिताला या अशा रानातील कच्च्या रस्त्यांची सवय नव्हती. ती कशीबशी वंदिताच्या मागे जात होती. साडीत एवढं चालण्याची सवय नव्हती तिला. त्यात आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या त्याचे काटे टोचत होते. बराच वेळ झाला दोघी चालत होत्या. वंदिता, अजून किती लांब आहे? हे इथेच आहे, जवळ आलं, वंदिता म्हणाली. हा. तिनं घाम पुसला आणि चालू लागली. इकडं विश्वास भुकेनं व्याकुळ झाला होता. त्यानं माईला फोन करून जेवणासाठी विचारलं तर वनिताला जाऊन अर्धा तास झाला असं त्या म्हणाल्या. अर्धा तास झाला? मग राहिली कुठेही? तिला इथलं काही माहीत पण नाहीये. विश्वासला टेन्शन आलं. त्याला माहीत नव्हतं की वंदिता त्याच्यासोबत आहे ते. भुकेनं आधीच अस्वस्थ झाला होता तो. त्यात हे असं. त्याची चिडचिड व्हायला लागली होती. खाण्याच्या बाबतीत खूप हळवा होता तो. जवळजवळ पाऊण तासानं वनिता आणि वंदिता शेताजवळ पोहोचल्या. वहिनी, ते बघा शेत. तुम्ही जा आता, मी निघते. गीता वहिनींचं काम करायचंय मला. हो चालेल, वनिता म्हणाली. ती शेताच्या दिशेनं येऊ लागली. तिला येताना पाहून विश्वासच्या जीवात जीव आला. सोबत रागही. जर माहीत नव्हतं तर एकटीनं यायचंच का, असा प्रश्न त्याला पडला. ती स्मित करत त्याच्याजवळ आली. बाहेर मजूर असल्यानं तो तिला घेऊन आत आला. तुला यायला एवढा वेळ का लागला वनिता? सॉरी, ते मला इथलं माहीत नव्हतं ना. त्यात साडीत चालायची सवय नाही. तुम्ही घ्या ना जेवून. ती त्याला जेवण वाढू लागली. भुकेनं त्याच्या पोटात कालवत होतं. त्यानं पटकन जेवायला सुरुवात केली. पोटात अन्न गेलं तसं त्याला बरं वाटलं. शेत गावापासून तसं दूर आहे नाही? हा, आता सवय झालीये म्हणून काही वाटत नसेल. दूर? तो न समजून तिच्याकडे पाहत म्हणाला. हो ना, एवढ्या जंगलातून यावं लागतं. तुम्ही संध्याकाळी लवकर येत जा. एवढ्या रात्री जंगलातून येणं थोडं रिस्की ना, म्हणून म्हटलं. तू कुणीकडून आलीस वनिता? आपल्या गावातून बाहेर आल्यावर नाही का उजवीकडं रस्ता जातो, तिथून मी आणि वंदिता आलो. ती काही ना काही माहिती सांगत होती. एवढ्या काट्याकुट्यातून तुम्ही गाडी कशी आणता काय माहीत. वंदिता होती तुझ्यासोबत? हो. तिनं मला कॉर्नरला सोडलं आणि परत गेली. वहिनींचं काहीतरी काम आहे म्हणत होती. वंदिता तुला त्या रस्त्यानं घेऊन आली का? त्यानं शंकेनं विचारलं. हो, मला शेताचा रस्ता माहीत नाही म्हणून माईंनी तिला माझ्यासोबत पाठवलं. आता माझी मी येऊ शकेल, ती इनोसंटपणे म्हणाली. विश्वासचं मात्र डोकं फिरलं होतं. वंदिताने वनिताला मुद्दामहून लांबच्या रस्त्यानं आणलं होतं. त्याचं वनिताकडे लक्ष गेलं. तिच्या हाताला बरेच काटे टोचले होते. पायाचा तळवा लाल झाला होता. पायावरही बरेच ओरखडे होते. वनिता, तू जेवलीस? त्यानं तिला विचारलं. मगाशी भुकेच्या नादात तो तिला विचारायचं विसरून गेला. नाही, तुमचं आवरलं की मी घरी जाऊन जेवेल, ती म्हणाली. डब्यात भाकरी आहे, ती खाऊन घे. संध्याकाळी दोघे सोबतच घरी जाऊ. अहो नको, घरी जेवणाची तयारी करायची आहे. वहिनींना असं वाटायला नको मी काम करायला कंटाळा करते. मी जाईल अहो. वनिता, मी एकदा सांगितलं ना, मग ऐकत जा जरा. मी माईला सांगेल काय ते. जेवून घे तू, तो जरबेने म्हणाला. ती नाईलाजानं जेवायला बसली. काहीतरी प्रॉब्लेम झालाय इतकं मात्र तिला समजलं. तू जरा वेळ आराम कर.
ही ट्यूब जखमेवर लाव, बरं वाटेल, तो म्हणाला. त्यानं तिला मेडिसिन दिलं आणि तो कामाला निघून गेला. वनिता त्या घरावरून नजर फिरवू लागली. शेतावर टुमदार असं घर बांधलं होतं. तसं सर्व सोयीनी समृद्ध असं घर होतं. आतमध्ये असणाऱ्या रूममध्ये एक छोटा बेड होता. वनिता त्यावर आराम करत होती. यांनी मला असं खोदून खोदून प्रश्न का विचारले? काही प्रॉब्लेम झाला का? माझं काही चुकलं का? असा ती विचार करू लागली. विचार करत तिला झोप लागली. 4:30च्या सुमारास कसल्याशा आवाजानं तिला जाग आली. तिनं बाहेर येऊन पाहिलं तर विश्वास किचनमध्ये काहीतरी काम करत होता. अहो, काही हवंय का तुम्हाला? चहा बनवू का? हो. मग मला उठवायचं ना? सॉरी, मला झोप लागली होती. तुमच्यासाठीच बनवायचं आहे की बाकीच्यांसाठीही बनवायचं आहे? सगळ्यांसाठी बनवायचं आहे. बाहेर 8-9 जण आहेत. बरं ठीक आहे, मी बनवते. वनितानं त्याच्या हातून चहाचं आधण घेतलं आणि चहा बनवू लागली. विश्वास बाजूला उभं राहून तिच्याकडे पाहत होता. तिच्या हाताला बरंच खरचटलं होतं. तिला इथं ॲडजस्ट व्हायला त्रास होत होता, तरी ती तिच्याकडून पूर्ण प्रयत्न करत होती आणि ते दिसण्यातही येत होतं. गीताची चिडचिडही ती शांतपणे सहन करत होती. खरंच हे सगळं गायत्रीला जमलं असतं? ही गोष्ट वेगळी की गायत्रीला गीतानं त्रास दिला नसता. आता ही वंदितानं तिला लांबच्या रस्त्यानं आणलं होतं. नक्कीच हे तिचं डोकं नव्हतं, हे तो जाणून होता आणि याचा जाब तो वंदिताला विचारणार होता. अहो चला, वनिताच्या हाकेनं तो भानावर आला. हां चल. विश्वास जायला निघाला. तिनं चहाचा ट्रे हातात घेतला आणि त्याच्या मागे बाहेर जाऊ लागली. वनिता चहा देत सर्वांशी आपुलकीनं बोलत होती. त्यांची चौकशी करत होती. शेतावर कामाला असणाऱ्या बायकांना तिचं वागणं खूप आवडलं होतं. कमी वेळात ती त्यांच्यात मिक्स झाली होती. विश्वास नजरेआडून तिच्याकडे पाहत होता. तिचं हसणं अगदी निर्मळ होतं. चहा पिऊन कामगारांनी कामाला सुरुवात केली. वनितानं चहाचे कप धुवून पुसून उचलून ठेवले. ती घर साफ करू लागली. नुसतं बसून तिलाही कंटाळा आला होता. खरं तर तिला मातीत जास्त वावरण्याची सवय नव्हती. पण तरी ती जमेल तसं सगळं करत होती. तिनं किचनही स्वच्छ केलं, रिकामे डबे घासून ठेवले. काम आवरेपर्यंत संध्याकाळ होऊन गेली. बाकी मजूर घरी निघून गेले. शेतातील एका घराशेजारीच एक छोटं 2 खोल्यांचं घर बांधलं होतं, जिथं शेतीचा राखणदार त्याच्या फॅमिलीसोबत राहत होता. विश्वासनं त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिले आणि तो तिथून घरी जायला निघाला. त्यानं गाडी स्टार्ट केली आणि 5-1 मिनिटात ते घरी पोहोचले. अरे, इथून तर घर किती जवळ आहे. आम्ही उगाचच त्या रस्त्यानं आलो, वनिता इनोसंटपणे म्हणाली. इतक्यात तिला काहीतरी क्लिक झालं. तिला अंदाज आला की वंदितानं तिला मुद्दामहून जंगलातून शेतावर नेलं होतं. म्हणून विश्वासने तिला थांबवून घेतलं. वंदिताचं वागणं लक्षात येताच तिचा चेहरा खाडकन उतरला. दोघे घरी पोहोचले तशी ती भानावर आली. तिनं आणि विश्वासनं घरात पाऊल टाकलं. इतक्यात तिच्या कानावर गीताचा आवाज आला. एक दिवस मदत करायचं नाटक, आता बरोबर रंग दाखवायला सुरुवात केले तिनं. नाटकीपणा कुठून कुठून भरलाय तिच्यात. गीता किचनमध्ये बडबड करत होती. माई माई. विश्वासची हाक कानावर पडली तशी गीता गप्प झाली. विश्वास, आलास काय? उशीर झाला आज. पावसाळा आलाय माई, आता कामांना वेग द्यायला हवा. तात्या आले का तालुक्यावरून? मगाशी निघालेत ते, येतील थोड्या वेळात. वनिता, शेत आवडलं का आपलं? माईंनी मायेनं विचारलं. हो माई, छान आहे, ती किंचित हसत म्हणाली. बरं जा दोघे, हातपाय धुवा आणि काही खाऊन घ्या, म्हणजे बरं वाटेल. माई म्हणाल्या तसं दोघे निघून गेले. फ्रेश होऊन वनिता लगेच किचनमध्ये निघून आली. तिला पाहून गीतानं आदळआपट करायला सुरुवात केली. वनिताला कारण माहीत होतं. तिनं गीताच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं आणि कामाला सुरुवात केली. विश्वास रूममध्ये बसून नेहमीप्रमाणे वाचन करत होता. राहून राहून त्याच्या डोक्यात वंदिताचं वागणं फिरत होतं. तिनं तिच्या मर्जीनं हे केलं नसणार हे नक्की. एक तर गीता किंवा गायत्री, दोघींपैकी एकीनं हे करवून घेतलं असणार याची खात्री होती त्याला. उद्या वंदितासोबत बोलायचं असं त्याने मनोमन ठरवलं होतं. त्याच्या नजरेसमोर वनिताचा चेहरा आला. लग्न झाल्यापासून तिनं फार संयमानं सगळं घेतलं होतं. समजूतदार होती ती, तितकीच स्वाभिमानी.
अहो जेवायला येताय ना? तिनं त्याला हाक मारली तसं तो विचारातून बाहेर आला. हो आलो, तो स्वतःला नॉर्मल करत म्हणाला. आता जेवण पण मी एकटीनंच घ्यायचं का? गीताचा चिडका आवाज कानावर आला. तुम्ही या हा लवकर, मी जाते. ती गडबडीत बाहेर निघून आली. गीता वहिनी, काही उपयोग नाही या आरड्याओरड्याचा. आता मी वनिताला माझ्या आयुष्यातून दूर करणार नाहीये. तिनं पदोपदी स्वतःला सिद्ध केलंय. आवडेल मला ती. माझा निर्णय चूक होता हे मान्य आहे मला, तो स्वतःला कबुली देत म्हणाला. विश्वास, येतोस ना रे बाबा? माईंची हाक आली. आलो माई. विश्वास पुस्तक बंद करून जेवायला निघून गेला. जेवण आवरून तिघेही भाऊ नेहमीप्रमाणे शतपावली करायला बाहेर पडले. रोज काय झालं, जो तो आपल्या आपल्या कामाचे अपडेट्स एकमेकांसोबत शेअर करत होता. गंधारबद्दल आदरयुक्त भीती होती विश्वास आणि सृजनला. गंधारही मोठ्या भावाचं कर्तव्य व्यवस्थित पार पाडत होता. फिरून झाल्यावर तिघेही घरे निघून आले. विश्वास रूममध्ये आला आणि मागोमाग वनिताही रूममध्ये आली. ती थोडी भिजली होती. ते तुम्ही जरा बाहेर थांबता का? मी पटकन चेंज करून घेते. तू एवढी भिजलीस कशानं? भांडी घासायची होती ना. उद्या वंदिता येणार नाहीये असं म्हणाल्या वहिनी. मग आत्ताच भांडी आवरून घेतली. मला असं बसून भांडी घासायची सवय नाहीये, त्यामुळे. वंदिता का येणार नाहीये? तिला बरं नाहीये म्हणत होत्या वहिनी. ठीक आहे. तो आल्यापावली बाहेर पडला. वंदिताचं अचानक आजारी पडणं त्याला पचलं नव्हतं. त्यानं तिरकस स्माईल दिली आणि तो बाहेर बसून न्यूज पाहू लागला. बायकोनं रूममधून बाहेर हकललं वाटतं तुला? त्याच्या कानावर आवाज पडला. माझी बायको मला रूममधून बाहेर का काढेल? त्यानं तिला उलटा सवाल केला. ते तर तिलाच माहीत. ती जेवढी स्वतःला भोळी दाखवते तितकी नक्कीच नाहीये. सगळं काम माझ्या दिदीवर पडावं म्हणून महाराणी शेतावर जाऊन बसल्या होत्या. ॲक्च्युली मीच तिला थांबवून घेतलं होतं. आता आमचं नवीन नवीन लग्न झालंय तर थोडा टाईम सोबत घालवला पाहिजे ना. त्याशिवाय आम्ही एकमेकांना समजून कसं घेणार? मी बराच वेळ बिझी असतो, जास्त टाईम नाही देता येत. अनायसे ती आली होती म्हणून घेतलं थांबवून. आणि राहिला प्रश्न वहिनीनं एकटीनं काम करायचा, तर तू आहेस ना त्यासाठी. नुसतं तोंड चालवण्यापेक्षा जरा हातही चालवावेत माणसानं. तो गायत्रीवर नजर रोखत म्हणाला. ना मी नोकर आहे ना या घरची सून. मग मी का काम करावं? कारण तू या घरात राहतेस. दादा वहिनीच्या लग्नाआधी आम्हीही माईला मदत करायचोच की. अगदी भाजी कापण्यापासून. वहिनी आल्यावरही माईनं तिला एकटीला कामाला लावलं नव्हतं. घर म्हटलं की एकमेकांच्या मदतीनं मदत करत पुढे जायचं असतं. पण तुला नाही ते कळणार, तो म्हणाला. अहो, वनिताची हाक आली. आलो. त्यानं ओ दिली. गुड नाईट. तो गायत्रीकडे पाहून तिरकस हसला आणि निघून गेला. ती मात्र चरफडत टीव्हीचे चॅनल बदलत तिथंच बसून राहिली. तो आत आला तेव्हा तिनं चेंज करून रूम व्यवस्थित करून ठेवली होती. वनिता, साडीत कम्फर्टेबल नसेल वाटत तर सैल ड्रेस घालत जा. पण चालेल का घरात? माईंना आवडलं नाही तर? माई काही बोलणार नाही. हवं तर तू विचारून घे. आपल्या घरात फक्त गाऊन वगैरे घातलेले चालत नाहीत. तेही यासाठी की आपल्याकडे सतत माणसांचं येणं जाणं असतं, गडी असतात. मी विचारते माईंना. ठीक आहे, तो म्हणाला. दिवसभर थकल्यामुळं दोघांनाही झोप येत होती. वनिता तर पडल्या पडल्या झोपी गेली. विश्वास मात्र जागा होता. त्यांचं नातं इतरांसारखं नव्हतं. अजूनही ते एकमेकांच्या फार जवळ आले नव्हते. लग्न झालं म्हणजे लगेच सगळं झालं पाहिजे या मताचा तो तरी नव्हता. त्यात ज्या परिस्थितीमध्ये हे एकत्र आले ती परिस्थितीही वेगळी होती. तो छताकडे पाहून विचार करत असताना वनिताचा मोबाईल वाजला. मोबाईल रिंगमुळं त्याचं लक्ष तिकडे गेलं. वनिता गाढ झोपली होती. रिंगच्या आवाजानं तिनं थोडी चुळबुळ केली आणि परत झोपी गेली. फोन कट झाला. 5 मिनिटात परत एकदा फोन वाजला. त्यानं नाईलाजानं फोन हातात घेतला. वनिताच्या आईचा कॉल होता. त्यानं कॉल रिसीव्ह केला. काय गं, फोन उचलायला इतका वेळ लागतो का? लग्न झालं तसं विसरून गेलीस. इतके वर्ष तुझ्या आईबापाच्या मागे मीच सांभाळलं ना तुला? हो, ऐशो आरामाचं घर पण मीच शोधून दिलं आणि आता तू मलाच इग्नोर करतेस. लग्न झालं तसं गेल्या महिन्याचा पगार पण स्वतःसोबत घेऊन गेलीस.
लग्नाला किती खर्च केला मी माहिती आहे का तुला? आई तावातावानं बडबडू लागल्या. अगं बोल बाई, की तोंडात बोळा भरलाय तुझ्या, त्या चिडून म्हणाल्या. मी विश्वास बोलतोय. वनिता झोपलीये, तो शांत आवाजात म्हणाला. त्याला खरं तर आईच्या बोलण्याचा राग आला होता, पण तो त्यांना काहीच बोलला नाही. तुम्ही ते वनिताचा फोन नाही ना, म्हणून लावते मी उद्या फोन. आईनं पटकन कॉल कट केला. विश्वासनं नकारार्थी मान हलवत मोबाईल वनिताकडे ठेवला. त्याची नजर तिच्याकडे गेली. 1 रुपयाचा खर्च केला नव्हता वनिताच्या आईनं, पण तरी वनिताला इतकं सुनावलं त्यांनी. यावरून तो ओळखून गेला की वनिताला त्यांच्याकडून काय वागणूक मिळत असणार. इकडे गीताकडूनही तीच वागणूक. त्याला तिच्याबद्दल अजूनच आपुलकी वाटू लागली. सकाळी अंघोळ करून आल्या आल्या त्याच्या कानावर आवाज पडला, तसं त्याच्या कपाळावर सूक्ष्म अठी पडली. तो केस पुसत रूममध्ये आला. वनिता, बाहेर कोण आलंय? त्यानं करण्यासाठी विचारलं. मुंबईहून चुलत काकी आणि त्यांचा मुलगा आलाय. वनिता त्याच्या हातात चहाचा कप देत म्हणाली. ओके, मी बाहेर आहे, नाश्त्याची तयारी घेते. ती बाहेर जायला वळली. वनिता, काल रात्री आईचा फोन आला होता, तू त्यांना कॉल करून घे, तो म्हणाला. हो घेते, ती मान खाली घालत म्हणाली आणि बाहेर निघून गेली. तात्यासाहेब, पोराची नोकरी गेली, मग इकडे यायला लागलं बघा. म्हटलं गावाला आपला कारखाना आहे तर तिथं काम करेल चंदन. त्याला म्हटलं निघूया गावाला जायला, तसं तो नाहीच म्हणत होता. ते काय आहे ना, विश्वासला तो इकडे आलेला पटत नाही, पण नाईलाजो. विश्वासची काकी भोळा चेहरा करत म्हणाली. बरोबर केलंत वहिनी, इथं आपलं घर आहे, फॅक्टरी आहे, कारखाने आहेत. चंदनला काही कमी पडणार नाही. शेवटी आमच्याही हक्काचं आहे ना हे. माफ करा काकीसाहेब, पण तुम्ही विसरताय की तुमच्या हक्काचं काकांनी तात्यांकडून कधीच काढून घेतलंय. ते फक्त आपल्या भावाच्या मागे तुमच्या दोघांची आबाळ होऊ नये म्हणून तुमच्यासाठी सगळं करत आले. मोठ्या भावाचं कर्तव्य म्हणून. हे फक्त लक्षात असू द्या. गंधार थोड्या सक्त आवाजात म्हणाला. भाऊजी, आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही आमचे आहात म्हणून आपलं हक्काने आलो. आता हा सगळे कारभार तुमच्या मुलांच्या हातात गेलेत, हे लक्षात नाही आलं माझ्या? वहिनी, गंधारच्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही दोघं दमून आलायत ना, अंघोळ वगैरे करा आणि नेहारी करून घ्या, बाकीचं नंतर बघू, तात्या म्हणाले. होय, चल रे चंदन. सुलभा आणि चंदन आत निघून गेले. बाकी सगळे नेहारीसाठी थांबून होते. त्यांचं येणं खरं तर कुणालाच आवडलं नव्हतं, पण तात्या आणि माईंनी कायमच सगळ्या नातेवाईकांना अडीअडचणींना मदत केली होती. हे दोघे तर त्यांचे सख्खे होते, त्यामुळे त्यांना दूर करण्याचा प्रश्नच नव्हता. ते दोघे आवरून आले तसं नेहारीला सुरुवात झाली. विश्वास शांतपणे नेहारी करत होता. आज गीता जरा शांत शांत होती. थोरली वहिनी, मला वाटत होतं तुम्ही गायत्रीला सून करून घेताय की काय, पण ही दुसरीच कुणी सून म्हणून आणलीत? तिचं नाव वनिता आहे काकी, आणि हे लग्न तात्यांनी स्वतः ठरवलंय, गंधार म्हणाला. बरोबर बोलतायत गंधार, आम्ही गायत्रीकडे कधी त्या दृष्टीनं पाहिलं नाही वहिनी. वनिता आमच्या मित्राची मुलगी आहे, लाघवी पोरगी आहे. म्हटलं विश्वाससाठी अगदी योग्य आहे. पण ही राहील का इकडे? नाही म्हणजे मुंबईच्या पोरींचे नखरे पाहिलेत हो मी. त्यांना सतत भटकायची सवय असते, 1000 लफडी त्यांची. आज एक तर उद्या दुसराच. सगळ्याच तशा नसतात ना काकी. वनिताला ओळखत नसताना तिच्या चारित्र्याविषयी असं बोलणं कितपत योग्य आहे? नखरे करण्यासाठी मुलगी मुंबईत राहायला हवी असं कुठे आहे? गावात राहणाऱ्या पण कमी नखरे करत नाहीत. विश्वास तडेतोडपणे म्हणाला. मला तसं नव्हतं म्हणायचं, पण आजकाल पोरींना गावाकडची मुलं आवडत नाहीत, त्यात मुंबईच्या मुलींना तर. पण तिनं अशी तक्रार केलेली नाहीये. अहो, बहुतेक तुमचा मोबाईल वाजतोय, वनिता म्हणाली. काही करून तिला हा विषय थांबवायचा होता. विश्वास थोडा रागीट आहे, तितकाच स्पष्ट वक्ता, हे तिला थोड्या दिवसांच्या सहवासातून दिसून आलं होतं. बघतो. तो उठून रूममध्ये निघून गेला. ती पटकन त्याच्या मागे गेली. तिच्या हातात त्याची नेहारीची प्लेट होती.
त्यानं आत येऊन पाहिलं. मोबाईलवर कुणाचाही कॉल नव्हता. तो मागे वळला तर समोर वनिता उभी. मुद्दाम केलंस ना असं? सॉरी, मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण हा विषय वाढावा असं नव्हतं वाटत. का? मी काही चुकीचं बोललो? नाही, तुम्ही योग्य तेच बोललात, पण कधी कधी माणसानं आपल्या कृतीतून स्वतःला सिद्ध करावं असं मला वाटतं. ते तुम्हाला चिडवण्यासाठी मुद्दामहून असं बोलतात आणि तुम्ही चिडता. याचा त्रास तुम्हालाच होईल. तुम्ही खाऊन घ्या. ती प्लेट त्याच्यासमोर करत म्हणाली. वनिता, सगळ्यांचं सगळं ऐकून घेणं गरजेचं नसतं. योग्य वेळी बोललं नाही तर लोक डोक्यावर बसतात. मान्य आहे मला, पण ज्यांना बोलूनही फरक पडत नाही त्यांचं काय? त्यांच्यासाठी तुम्ही तुमचा मूड नका खराब करू. खाऊन घ्या ना तुम्ही. एवढं चांगलं वागण्याची गरज नाही आहे वनिता. सवय झाली आहे मला. मला वागण्यातून उत्तर द्यायला आवडतं. असो, तुम्ही खाऊन घ्या, नंतर बोलूया यावर. तिनं प्लेट टेबलवर ठेवली आणि त्याला खाण्यासाठी सांगितलं. तिचं शांत राहणं त्याला जास्त त्रास देत होतं. त्यानं खाता खाता नजरेआडून तिच्याकडे पाहिलं. ती थोडी अस्वस्थ वाटली. त्यानं तिचा हात धरून तिला समोर बसवलं. त्यानं भाकरी आणि भाजीचा घास तिला भरवायला घेतला. त्याच्या अचानक अशा वागण्यानं तिचे डोळे भरून आले. तिला शेवटचं तिच्या बाबांनी भरवलं होतं. त्यालाही कित्येक वर्ष उलटली होती. वनिता, निदान खाताना तरी इतका विचार करू नकोस, तो तिला घास भरवत म्हणाला. तिनं मान डोलावली. त्याने अर्ध्याच्या वर भाकरी तिला भरवली. तिला खूप छान वाटत होतं. त्यानं घेतलेली छोटी छोटी काळजी ही हवीशी वाटत होती. माझ्यासाठी कॉफी आण, मी निघतो आता. दुपारी जेवायला येणार आहात ना? नाही जमणारे, तू डबा घेऊन ये. बाकी संध्याकाळच्या जेवणाची तयारी वगैरे असेल तर आत्ताच कर. उशीर झाला तर तुला उगाच ऐकायला नको. मी माईंना सांगून जातो. ठीक आहे, ती किंचित हसत म्हणाली. ती प्लेट घेऊन रूममधून बाहेर पडली. विश्वास त्यांच्या नात्यासाठी स्वतःहून एफर्ट्स घेतोय हे आवडत होतं तिला. सगळेजण आपापल्या कामाला निघून गेले. वनिता गीताला मदत करायची म्हणून किचनमध्ये आली. चंदन आज घरीच थांबणार होता. तो आपल्या कामात गुंग आहे हे पाहून चंदननं तिला कॉल केला. सगळ्यांची नजर चुकवून ती मागच्या साईडला निघून आली. काय मग, आलो की नाही तुझ्या सांगण्यावरून निघून? तुझ्यासाठी नोकरी सोडावी लागली मला, तो म्हणाला. पण तुझ्याच फायद्याचं आहे म्हणून बोलावलं. यात माझा काही स्वार्थ नाहीये, गायत्री म्हणाली. असं कसं? तुझा स्वार्थ असल्याखेरीज तू बोलावणार आहेस मला? तुला आधीपासून सांगत होतो त्या विश्वासपासून दूर राहा, पण नाही ऐकलंस माझं. गेला ना टांग मारून. त्याच्या फक्त नावात विश्वास आहे, बाकी सगळा आनंदी आनंद आहे. चूक त्याची नाही, तात्यांची आहे. ते परस्पर लग्न जमवून आले. एवढं काय आवडलं तिच्यात काय माहीत. मला तर बिलकुल आवडली नाही ती. मग आता काय विचार आहे तुझा? तिला इथून हकलायचे की काय करायचं? हकलायचं कमी प्रयत्न करते का? पण जातच नाही. मला वाटलं जाईल 4 दिवसात पळून. आपण लावूया तिला पळवून, पण त्या बदल्यात मला काय मिळणार? फॅक्टरीमध्ये काम करायला मिळतंय ते काही कमी आहे का? तिकडे राहून जितकं कमावलं असतंस त्यापेक्षा इकडे जास्त मिळतील. बघूया, तू मात्र सोबत राहा, चंदन म्हणाला. हो, मी आता जाते. गायत्री पटकन निघून गेली. स्वतःला जाम चलाक समजतेस ना गायत्री, पण मी तुझ्या 4 पावलं पुढे आहे लक्षात ठेव. इथं टिकून राहायचं म्हणजे तुझ्याशी लग्न करणं आलंच. नाकारलं होतंस ना मला. आता बघू कशी तयार होत नाहीस ते. तुझ्या बहिणीचा तुझ्यावर खूप जीव आहे ना, त्याचाच फायदा उचलून कायमसाठी या घरात ठाण मांडतो की नाही बघ, चंदन स्वतःशी हसत म्हणाला आणि आत निघून गेला. विश्वास ओपीडी आवरून शेतावर निघून गेला. आज वंदिता आलीच नव्हती. वनिता माईंच्या परवानगीनं शेतावर जायला निघाली. काल येताना विश्वासनं तिला रस्ता दाखवला होता. ती त्याच्यासाठी डबा घेऊन शेतावर यायला निघाली. ती आजपर्यंत अशा वातावरणात कधी वाढली नव्हती, पण हे तिला आवडत होतं. थोडं प्रदूषणपणापासून दूर, हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात तिला आवडून गेलं होतं. ती थोड्या वेळात शेतावर पोहोचली.
ती आली तेव्हा विश्वास कामगारांना काही ना काही इन्स्ट्रक्शन देत होता. ती एकटक त्यांना निहाळत होती. लग्न ठरलं तेव्हा तिनं त्याला पाहिलंही नव्हतं. आईच्या ब्लॅकमेलिंगला घाबरून तिनं लग्नाला होकार दिला होता. तिलाही प्रश्न पडला होता की ती इथं कसं राहणार, पण हळूहळू रुळत होती ती. ती विचारात इतकी हरवली होती की विश्वास तिच्या शेजारी उभ्या असल्याचं पण तिला जाणवलं नाही. वनिता, कसला विचार करतेस? तो तिला भानावर आणत म्हणाला. सॉरी, आवरलं का तुमचं? जेवण आणलंय. गरमागरम जेवण आहे तर जेवून घ्या, ती सावरत म्हणाली. हो चल. दोघेही आत निघून आले. जेवताना दोघेही शांत होते. वनितानं तिच्यासाठीही जेवण आणलं होतं. जेवता जेवता तिच्या डोक्यात विचार सुरू होते. तिनं मघाशी गायत्री आणि चंदनला एकत्र पाहिलं होतं. वनिता, आल्यापासून पाहतोय तू कसल्या तरी विचारात हरवली आहेस. घरी काही झालंय का? नाही हो, काही नाही झालंय. ते तुमचे भाऊ आणि काकी अचानक आले म्हणून आश्चर्य वाटलं. आपल्या लग्नातही नव्हते ना ते. दोघेही विचित्र आहेत. तू सांभाळून राहा. असे अचानक उगवलेत म्हणजे काहीतरी उद्देश नक्कीच असणार त्यांचा, विश्वास खात म्हणाला. पण मग आपल्याला कसं समजणार ना? समजेल. तू नको टेन्शन घेऊ. दादा पाहून घेईल त्यांना. आणि मी आहेच की. तुम्हाला ते आवडत नाहीत का? आवडण्यासारखं काय आहे त्या मूर्ख माणसात? आधीही आपल्याच फॅक्टरीमध्ये काम करायचा. तिकडं एका मुलीची छेड काढली म्हणून हाकललं होतं मी त्याला. आता तरी सुधारलाय की नाही देव जाणे. कामाव्यतिरिक्त फार बोलू नको त्याच्याशी. मी तुझ्यावर बंधन घालतोय असं समजू नकोस. पण काही लोकांपासून सावध असलेलं चांगलं. हो, ती मान डोलावत म्हणाली. वनिता, तू खरंच इतकी शांत आहेस का? त्यानं सवाल केला. म्हणजे? मी समजले नाही. तू एवढी मुंबईत राहिलीस पण तरीही फारसा ॲटिट्यूड वगैरे नाही किंवा वागणंही तसं नाही आहे तुझं. इथं दबून राहायला होतंय का? नाही हो, म्हणजे आधी आई, बाबा, मी असताना खूप मस्ती करायचे मी. पण आई गेली आणि मग सगळंच कमी आलं. तसं बाबा असताना होते थोडी नीट, पण ते गेले आणि सगळी जबाबदारी आली. त्यात आईची बंधनं असायची. त्यामुळं फार जपून वागावं लागायचं. त्यामुळं झाला असा स्वभाव, ती मान खाली घालत म्हणाली. पण आता नको या सगळ्याचा विचार करूस. लवकरच तू आपली फॅक्टरी जॉईन कर. म्हणजे तुझा वेळही जाईल आणि शिक्षणही फुकट जाणार नाही. हो चालेल, ती हलकं हसत म्हणाली. दोघांनी बोलत बोलत जेवण आवरून घेतलं. विश्वास त्याच्या कामाला निघून गेला तर ती आत निघून आली. काही काम नसल्यानं ती थोडी आडवी झाली. सुरुवातीला अलिप्त असणारा तो थोडं का होईना तिच्याशी बोलत होता याचं समाधान होतं तिला. दोघांच्यात नवरा बायकोचं नातं कधी निर्माण होणार हे जरी माहीत नसलं तरी ही जर्नी ती एन्जॉय करत होती. तो विश्वासच्या विचारात हरवली असताना तिच्या कानावर कामगारांचा आवाज आला. ती पटकन बाहेर निघून आली. गणू, जा आतून माझा मेडिसिन बॉक्स आण, विश्वास पटकन म्हणाला. गणू लगबगीनं आत निघून आला. काय झालं गणू दाता? तो जयंत आहे ना, त्याच्या पायात काहीतरी खुपलंय. जाम रक्त येतंय. गणू बॉक्स घेऊन पटकन बाहेर निघून आला. वनिताही त्याच्या मागे बाहेर आली. उघड तो बॉक्स आणि विश्वास पुढे सांगणार इतक्यात त्याच्या हातात एक एक सामग्री पडू लागली. विश्वास जखम साफ करत होता आणि त्यावर औषध लावत होता. या सगळ्या नादात तो विसरून गेला की त्याला अचूक सगळं सामान कोण पुरवतंय. त्यानं पटकन मागे वळून पाहिलं तर वनिता त्याला बॉक्समधून मेडिसिन काढून देत होती. अहो, घेताय ना, तिनं त्याला भानावर आणत विचारलं. हो, तो म्हणाला. त्यानं मलम लावलं आणि त्यावर पट्टी बांधली. विश्वासनं इशारा केला तसं कामगार जयंताला घेऊन गेले. वनिताने सगळं सामान बॉक्समध्ये ठेवलं आणि ती विश्वाससोबत आत निघून आली. विश्वासने हँडवॉशने हात धुतले आणि तिच्याकडे वळला. तू कधी शिकलीस फर्स्ट एड करायला? त्यानं विचारलं. मी जॉबला होते ना दवाखान्यात. तिथल्या डॉक्टर मॅडमनं इंजेक्शन द्यायला, सलाईन लावायला, ड्रेसिंग वगैरे करायला शिकवलं होतं. त्यामुळं बेसिक माहिती आहे तशी. स्वतःहून नाही देत मेडिसिन कधी, पण फर्स्ट एड करते मी. त्याला ऐकून आनंद झाला. कधी नर्सिंग करावं नाही वाटलं?
परवडणार नव्हतं ना ते, त्यामुळं जे समोर आलं ते शिकत गेले. ती मान खाली घालत म्हणाली. तिच्याकडे पाहून समजत होतं गेले कित्येक वर्षात ती मानासारखं जगलीही नसणार. वनिता, मला कॉफी प्यावीशी वाटतेय. तुम्ही बसा ना, मी बनवते. ती लगबगीनं किचनमध्ये गेली. तो तिच्याकडं एकटक पाहत राहिला. त्याला वाटलं होतं त्यापेक्षा खूप वेगळी निघाली होती ती. तिला प्रेमाची, मायेची, आपुलकीची गरज आहे हे तिच्याकडे पाहून समजून येत होतं. तो तिच्या विचारात हरवून गेला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा भाग अपलोड केल्या बरोबर आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद. कथा आवडत असेल तर लाईक करा.